नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. तर मंडळी, आज आपण तुम्हाला खास रेसिपी दाखवणार आहोत. आपण मागच्या आठवड्यात साताराला गेलो होतो आणि मस्त मटन थाळीवर आपण ताव मारला होता. तर मग बघूया, आपल्याला आज पण बोललो जरा मटन बनवूया. रविवार आहे, आम्ही कुठे गेलो नाही. तर मस्त अर्धा किलो मटन आणलंय. तत्पूर्वी आपली कॅमेरामॅन आहे श्रद्धा, माझी बायको, तिला धन्यवाद मनापासून. तर आपण आता हे मटन घेतलंय, छान धुवून घेतलंय मटन, अर्धा किलो आहे. आता ह्याला मस्त आपण मीठ, चवीनुसार मीठ आणि हळद छान याला आपण लावून घ्यायचं. आपल्याला छान याला मस्त अशी मालिश करून घ्यायचं आहे. म्हणजे हळद आणि मीठ आहे तो आपल्या मटणाला लागेल. तर म्हणजे ह्याला बघा, मस्त आपण आता मीठ आणि हळद लावलेली आहे. आणि इकडे आपला टोप घेतलाय. या टोपमध्ये टाकायचं आपल्याला तेल. आपण 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. तर मग तेल तापलं, ह्याच्यामध्ये आपण 2 कांदे बारीक कापलेत ते टाकूया. तर म्हणजे ह्याला आपल्याला मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. आता आपला कांदा बघा गुलाबी झाला आहे. आता थोड्याच वेळेला ब्राऊन कलर येईल. तर म्हणजे आम्ही मागच्या रविवारी साताराला गेलो होतो, तर मस्त मटनचा रस्सा पिला होता. तर त्या टाईप आपली खास रेसिपी आहे. जे मटन साताराकडे कसं बनवतात मटन, ती आपण रेसिपी दाखवतो तुम्हाला. बघा, आता ते ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. कांदा मस्त का ब्राऊन व्हायला लागला आहे. आता मस्त तुम्ही फ्राय करून घ्या मंडळी. आता ह्याच्यात आपण टाकायचं आहे मटन. मंडळी, गॅस मीडियम फास्ट करायची आहे आणि ह्याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं बघा. तर मंडळी बघा, 1-2 मिनटं आपलं असं चांगलं फ्राय करत आहे. कलर बघा चेंज होईल मटणाचा. ठीक, आपण 1-2 मिनटं मस्त तेलामध्ये फ्राय केलं आहे. बघा कलर बघा मटणाचा. मटणामध्ये सुद्धा पाणी असतं, आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत. आणि आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ॲड करायचं. आता आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही. बघा, मटणाचं पाणी असेल थोडं सुटेल. आता 1-2 मिनटं आपण नंतर बघूया. तर म्हणजे बघा, वरचं पाणी पण सुद्धा गरम झालं आहे. आपण ह्याच्यात अजिबात पाणी टाकलं नाही. आता बघा कसं मटणाला पाणी सुटेल. बघा या, हे बघा मटणाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. हे बघा, आता असं आपण वाफेवर जर लागलं आपण ह्याच्यामधला पाणी ह्यात ॲड करूया. तर मंडळी, पुन्हा एकदा आपण वाफेवर शिजवायचं आहे हा मटण. घेऊन आपण आता वाटणाची तयारी करूया. तर मंडळी, वाटण्यासाठी बघा आपण काय काय घेतलंय. आपण एक कोथिंबीर घेतली आहे, एक टोमॅटो छान असं भाजून घेतलाय, अर्धी वाटी घेतली आपण ती पण भाजून, आणि एक कांदा तो सुद्धा आपण मस्त भाजून घेतलाय. लसूणचे पाकळे बघा आणि आलं. आता हे छानपैकी आपल्याला मस्त की याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर म्हणजे बघा, आपला वाटण सुद्धा रेडी झालेलं आहे आणि इकडे आपलं मटण सुद्धा तयार होत आहे. हा पाणी मस्त गरम झाला आहे. तुम्हाला जेवढं रस्सा करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आता ह्याला मस्त एवढं 10 ते 15 मिनटं शिजून जोपर्यंत शिजतोय तेव्हा आपण वाट बघूया. तर म्हणजे मस्त आपला बघा मटण शिजतोय, म्हणजे शिजलं आहेस. हे बघा, याला करूया बंद. आता करूया पुढची तयारी. तर म्हणजे पुन्हा एकदा आपण तेल टाकून घेतलंय आणि ह्याच्यावर टाकायचं तमालपत्र, त्यानंतर लसणाच्या 3-4 पाकळ्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. तर म्हणजे लसूण मस्त बघा ब्राऊन झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चरबी, बारीक कापून घेतले. छान याला परतून घ्यायचं. तर म्हणजे आपली चरबी सुद्धा मस्त काय झाले बघा इकडे. तर म्हणजे बघा, मस्त आपली चरबी आहे मस्त फ्राय झाली. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता वाटण. हे आपण टाकायचं वाटण सुद्धा मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं. त्याला मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. तर म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपण घेतलं आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट ह्याच्यामध्ये ॲड करायचं. सुद्धा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचं. तर मंडळी, तुम्ही पाहताय मस्त एवढा मसाला सुद्धा फ्राय झाला आहे बघा. तेल सुटायला लागलं बघा एकदम मस्त. ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आपल्याला आपण मटण शिजवलं होतं त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर मंडळी, आता ह्याच्यामध्ये शिजवलेला मटण ॲड करायचं.
तुम्ही रस्सा बघताय मस्त बघा, एक नंबर कलर आले, लगेच तरी सुद्धा आले. आता तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही यात पाणी ॲड करू शकता. हे बघा, तर मस्त झालं बघा. तर मंडळी मस्त असं बघा तरी सुटले. आता आपण टेस्ट करूया रस्सा कसा झाला बघा. रस्सा, एक चमचा रस्सा, मग थोडी तर्री. आहा, मटण तर मस्त शिजलंय. टेस्ट करूया मीठ वगैरे ओके आहे की नाही. एक नंबर म्हणजे झाला रस्सा, एकदम झणझणीत झालेला आहे. सातारा स्टाईलमध्ये आपण मटण बनवलं मंडळी. तर नक्की रेसिपी तुम्ही बघा आणि घरी नक्की ट्राय करा. एकदम झटपट आणि फाटाफट टाईम असते. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रेसिपी कशी वाटली आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मंडळी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मंडळी टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद.